ट्रेड लेटर. फर्स्ट पॉइंट आहे ट्रेड लेटर्स मधले लेटर ऑफ इन्क्वायरी. Letters of inquiry are requests for information. They are concerned with the purchasing side of trade. The proposed purchase may be commodities, service, or even accommodation or land. They are sent out when you need information, advice, names, or directions. आपण ट्रेड लेटर्स मध्ये वेगवेगळे टाइप्स बघणार आहोत लेटरचे, की व्हाईल परचेसिंग और सेलिंग काही लेटर्स जी सेंड केली जातात, जसं की लेटर ऑफ इन्क्वायरी आहे, सेल्स लेटर आहे, लेटर ऑफ कंप्लेंट आहे, एक्सेट्रा. तर लेटर ऑफ इन्क्वायरी मध्ये कुठल्याही गोष्टीची इन्फॉर्मेशन साठी आपण रिक्वेस्ट करतो. मग काही गुड्स अँड सर्व्हिसेस आपल्याला रिक्वेस्ट करायचे असतील, परचेस करायचे असतील, तर त्याच्या रिलेटेड इन्क्वायरी आपण करतो की त्याची क्वालिटी कशी आहे, कुठल्या टाईपचे गुड्स आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात किंवा त्याच्या प्राइजेस काय आहेत, एक्सेट्रा. जनरली स्पीकिंग, letters of inquiry are sent out for first new goods that have entered the market or for goods or services which the letter writes does not know much about. एकतर नवीन गुड्स मार्केटमध्ये एंटर झाल्यानंतर आणि असे काही गुड्स की ज्याच्याबद्दल जो लेटर लिहितोय त्याला जास्त माहिती नाहीये, अशा वेळेला लेटर ऑफ इन्क्वायरी लिहिलं जातं. त्याच्यानंतर आहे रुटीन और रेग्युलर ऑर्डर्स और फॉर ऑब्टेनिंग सोल सेलिंग एजन्सी राईट्स. सोल सेलिंग एजन्सी राईट्स साठी सुद्धा लेटर लिहिलं जातं. जसं की अख्खं मार्केट असेल तर त्याच्यात सोल प्रोप्रायटरशिप किंवा सोल एजन्सी जी आहे, प्रोप्रायटरशिप नाही येणार, सोल एजन्सी जी आहे म्हणजे त्या प्रोडक्टची एजन्सी फक्त त्याच्याकडेच असेल. त्यासाठी कुठल्या फॉर्मॅलिटीज फॉलो करायला लागतील किंवा काय त्यांचे रूल्स आहेत, तर त्यासाठी इन्क्वायरी केली जाते. थर्ड आहे एस्टिमेट ऑफ वर्क और सर्व्हिसेस दॅट दी लेटर रायटर वॉन्ट, दॅट इट decorating, office furnishing, painting, servicing of machinery, etc. Work or services related जर काही डिमांड किंवा इन्क्वायरी करायची असेल की डेकोरेशन असेल कुठल्या इव्हेंट साठीचं किंवा फर्निचर साठी, पेंटिंग साठी, त्याच्या कोटेशन साठी, त्यासाठी इन्क्वायरी लेटर लिहिले जातात. How to write a letter of inquiry? You should clearly indicate the quantity of goods required and the quality or nature of the services needed. This avoids re-inquiries from the sellers. लेटर मध्ये क्लिअरली मेन्शन करायचं की तुम्हाला किती क्वांटिटी मध्ये गुड्स हवेत आणि तुमची रिक्वायरमेंट काय आहे. म्हणजे तुम्ही इन्क्वायरी केल्यानंतर री इन्क्वायरीचं लेटर जे आहे त्यांचं ते येणार नाही. तुम्ही एकाच लेटर मध्ये तुमच्या डिमांड्स, तुमचे एक्सपेक्टेशन त्याच्यामध्ये लिहून पाठवू शकता. त्याच्यानंतर आहे यू शुड इन्फॉर्म द सेलर ऑफ द purpose of which the goods are required, as this will help him to serve you better. तुम्ही सेलरला इन्फॉर्म केलं पाहिजे की तुम्ही नक्की ते गुड्स कुठल्या पर्पज साठी यूज करणार आहात. मग त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलंय त्यांनी की समजा 10 क्रेट मागवले असतील ऍपलचे, पण ते क्रेट तुम्ही कशासाठी यूज करणार आहात, की डिरेक्टली फ्रेश फ्रूट म्हणून सेल करणार आहात, कन्झ्युम करणार आहात, की टीन मध्ये सील पॅक करणार आहात. ठीक आहे, त्यानुसार ते तुम्हाला गुड्स अवेलेबल करून देतील. त्याच्यानंतर मेन्शन दी डेट इफ एनी बाय विच दी गुड्स मस्ट बी डिलिव्हर्ड. डेट जी आहे तर ती मेन्शन करायची की ज्या दिवशी तुम्हाला ते गुड्स डिलिव्हर झाले पाहिजेत. In some cases you may quote your own price, but this is not always advisable, as unscrupulous sellers might be tempted to supply cheaper goods at the price mentioned
बाय यू. कधी कधी तुम्ही लेटर मध्ये तुमची प्राइस जी आहे तर ती मेन्शन करता की त्या प्राइसला तुम्हाला गुड्स अँड सर्व्हिसेस अवेलेबल करून हवेत. पण कधी कधी असं होऊ शकतं की काही सेलर्स जे आहेत तर त्या प्राइसला गुड्स अवेलेबल करून देतील, पण त्याची क्वालिटी तुम्हाला लो मिळेल. मग हे अवॉइड केलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलं पाहिजे की क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज न करता कॉस्टमध्ये कॉम्प्रोमाइज करून चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे, इफ दिस सेम लेटर इज being sent to several sellers, this should be mentioned in it. Apart from being a matter of business courtesy, this might tempt the seller to quote lower prices. तुम्ही मल्टिपल सेलर्सकडे इन्क्वायरी लेटर सेंड करत असाल सेम लेटरच्या कॉपी, तर तुम्ही त्या लेटरमध्ये मेन्शन केलं पाहिजे. जसं की आपण एखादा मेल सेंड करतो मल्टिपल पर्सनना, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचे ईमेल आयडी जसे मेन्शन केलेले असतात, त्यांना कळतं की हा मेल किती जणांना सेंड केलेला आहे. ठीक आहे. त्या पद्धतीने लेटरमध्ये तुम्ही त्या प्रत्येकाचा ऍड्रेस, प्रत्येकाचं नाव आणि ऍड्रेस हे मेन्शन केलं पाहिजे. म्हणजे सेम कॉपी तुम्ही सेंड करत असता, तर त्यांना कळेल की तुम्ही मल्टिपल सेलरकडे इन्क्वायरी करता आणि म्हणून ते लोअर प्राइस जी आहे तर ती कोट करू शकतात, जो तुमचा ऍडव्हान्टेज असू शकेल. त्याच्यानंतर आहे, you should conclude a letter of inquiry by tempting the seller either with the prospect of a bulk order or hope of future order. This may induce him a quote a lower price. एकतर त्यांना अश्युअर केलं पाहिजे किंवा त्यांना तसं लेटरमध्ये मेन्शन केलं पाहिजे की बल्क ऑर्डर देताय तुम्ही किंवा इन फ्युचर तुम्ही त्यांना पुन्हा ऑर्डर द्याल, तर ते तुम्हाला काय करतील, लोअर प्राइस कोट करतील. त्याच्यानंतर आहे, आस्क फॉर सॅम्पल्स, डिझाईन, कॅटलॉग और प्राइस लिस्ट. सॅम्पल्स तुम्ही त्यांच्याकडे डिमांड करू शकता किंवा डिझाईन्स, कॅटलॉग जे काही असतील तर ते त्यांच्याकडून मागून घेऊ शकता. त्याच्यानंतर आहे, इन अमेरिका इट इज कॉमन प्रॅक्टिस टू एन्क्लोज अ क्वेश्चनियर विथ अ लेटर ऑफ इन्क्वायरी विच अ सेलर कॅन conveniently fill in and return. If this is done, care should be taken to see that the questionnaire is a brief one and that is does not accepted the seller by taking up the time and attention. की अमेरिकेचं एक एक्झाम्पल दिले त्यांनी की लेटर ऑफ इन्क्वायरी सोबत एक फॉर्म किंवा क्वेश्चनियर जे आहे तर ते अटॅच करतात की जेणेकरून तुम्हाला हवी असलेली इन्फॉर्मेशन जी आहे तर तो सेलर त्याच्यामध्ये फिल करतो आणि तुम्हाला पुन्हा पाठवून देतो, कारण ते त्याच्यामध्ये जास्त वेळ वाया घालवत नाहीत. त्याच्यानंतर आस्क फॉर अ प्रॉम्प्ट रिप्लाय. वेटिंग फॉर रिप्लाय, प्रॉमिनंट रिप्लाय एक्सेट्रा आपण मेन्शन करू शकतो लेटरमध्ये. त्याच्यानंतर आहे रिप्लायज टू लेटर्स फॉर इन्क्वायरी. आता लेटर ऑफ इन्क्वायरी कसं सेंड करायचं ते बघितलं, त्याच्यात काय काय पॉइंट मेन्शन केले जातात. आता त्याच्यावर सेलर कडून रिप्लाय काय येतो तर ते बघणार आहोत. रिप्लाय टू अ लेटर ऑफ इन्क्वायरी इज समटाइम्स कॉल्ड quotation or offer of sale. Businessmen should welcome a letter of inquiry as it enables them to send a quotation in reply and thus makes it possible to effect a sale. When it comes necessary to send out several such replies, businessmen decided to print their offer or quotation in a form of catalogs or price list. लेटर ऑफ इन्क्वायरीला रिप्लाय देणं म्हणजे तुम्ही सेल ऑफर करणं, ठीक आहे, किंवा कोटेशन पाठवणं. त्याच्यामध्ये तुमची प्राइस कोट केलेली असते, तुम्ही किती प्रोडक्ट्स आता अवेलेबल आहेत आणि ते आता लगेचच अवेलेबल करून देऊ शकता त्या बायरला.
त्याच्यानंतर त्या प्रोडक्टची क्वालिटी कशी आहे किंवा ऑन डिमांड ते तसे बनवून मिळतील का, कधीपर्यंत देता येतील एक्सेट्रा त्याच्यात मेन्शन केलं जातं. आता हाऊ टू रिप्लाय टू अ लेटर ऑफ इन्क्वायरी, सेंड दी रिप्लाय प्रॉम्प्टली. हे एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे की तुम्हाला लेटर ऑफ इन्क्वायरी रिसीव्ह झाल्यानंतर लवकरात लवकर त्या लेटरला रिप्लाय देणं. नेक्स्ट आहे, थँक द लेटर रायटर फॉर इन्क्वायरी अँड फॉर इंटरेस्ट शोन इन युअर प्रोडक्ट ऑर दी सर्व्हिसेस बिंग रेंडर्ड बाय यू. त्यांना थँक्यू बोललं पाहिजे की त्यांनी इन्क्वायरीसाठी लेटर लिहिलं आणि इंटरेस्ट शो केला फॉर ट्रेडिंग. त्याच्यानंतर आहे, enclose a catalog, price list and other literature. In the covering letter, try to show that the price is justified by the quality of goods, sales orient. This part of sales, this part of letter. कॅटलॉग किंवा प्राइस लिस्ट जे आहे किंवा अदर लिटरेचर मध्ये बाकीचे जर काही डिटेल्स असतील रिगार्डिंग प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस तर ते पाठवले पाहिजेत. एखादं सॅम्पल प्रोडक्ट सुद्धा पाठवलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे, इन्फॉर्म द लेटर रायटर ऑफ अवेलेबिलिटी ऑफ स्टॉक विथ यू अँड इन टर्म्स ऑफ डिस्काउंट, ट्रान्सपोर्ट अँड डिलिव्हरी. ऑल्सो मेन्शन द मोड ऑफ पेमेंट. लेटर रायटर जो आहे तर त्याला तुमच्याकडे आता अवेलेबल असलेला स्टॉक किती आहे, त्यांना जर बल्क मध्ये हवा असेल पण तुमच्याकडे तितका स्टॉक नसेल तर तरी सुद्धा तुम्ही तो प्रोड्यूस करून त्यांना देऊ शकता. ठीक आहे, हे मेन्शन केलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या डिस्काउंटच्या टर्म्स काय आहेत की किती अमाऊंट मध्ये तुम्ही प्रोडक्ट्स परचेस केल्यानंतर किती डिस्काउंट देता किंवा ट्रान्सपोर्ट काय तुम्ही सिलेक्ट करणार आहे, ट्रान्सपोर्ट मोड. तर एवढ्या डिस्काउंट देऊ किंवा त्याच्यावर अजून काही ऑफर असेल तर ती दिली जाईल, ते इलिजिबल असतील त्या ऑफरसाठी. त्याच्यानंतर आहे, वेअर पॉसिबल मेक अ फॉर्म ऑफर इफ गुड आस्क फॉर आर नॉट इन स्टॉक विथ यू, प्रॉमिस टू ऑब्टेन देम टू मेक अ सबस्टिट्यूट ऑफर. आता फॉर्म ऑफर असेल, फॉर्म ऑफर म्हणजे काय की ती ऑफर ऑर्डर कॅन्सल होणार नाही. ठीक आहे, तर त्यांना एक्सपेक्टेड असलेले क्वालिटी प्रोडक्ट जे आहेत तर ते तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर त्याच्याऐवजी तुम्ही सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स त्यांना अवेलेबल करून द्याल, हे प्रॉमिस त्याच्यामध्ये करायचं. त्याच्यानंतर इन्व्हाइट फर्दर इन्क्वायरीज अँड ऑफर टू हेल्प अँड आस्क फॉर अन ऑर्डर. की बाकीचे जे आता समजा त्या सेलरकडे 10 प्रोडक्ट असतील, त्याच्यातले 2च प्रोडक्ट जे आहेत तर ते इन्क्वायर केले गेले, तर बाकीच्या 8 प्रोडक्ट बद्दलची पण इन्फॉर्मेशन त्यांनी प्रोव्हाइड करायला हवे की जेणेकरून त्यांना फ्युचर ऑर्डर साठी हेल्प होईल. आणि लास्ट जो ऑप्शन आहे की ऑर्डर रिसीव्ह करण्यासाठी त्याच्यामध्ये मेन्शन करायचं की तुमच्या ऑर्डरची वाट बघतोय वगैरे. त्याच्यानंतर आहे सबस्टिट्यूट ऑफर. ऑफरचे टाइप्स बघतोय आपण. इफ अ सप्लायर और सेलर इज नॉट एबल टू प्रोव्हाइड द डिझायर commodity at a time of inquiry, he should explain fully the reason why he has no stock of commodity and also offer substitutes. A substitute offer, however, can only be made if a substitute goods are near in quality and price to goods inquired about. In such cases, it is always better to send a sample along with the quotation. आता सबस्टिट्यूट ऑफर जी आहे की
सबस्टिट्यूट ऑफर केव्हा ऑफर केली जाते, तर लेटर रायटरला एक्सपेक्टेड क्वालिटीचे गुड्स जेव्हा हवे असतील, कमोडिटीज हवे असतील आणि ते जर सेलरकडे अवेलेबल नसतील, तर ते का अवेलेबल नाहीये, तर त्याचं एक रिझन जे आहे तर ते त्यांनी मेन्शन करायला पाहिजे. समजा त्याच्यासाठी जास्त इन्व्हेस्टमेंट लागत असेल किंवा ते रेग्युलर ऑर्डर त्याच्या येत नाहीत, म्हणून त्यांनी ते प्रोड्यूस केले नसतील कदाचित, जे काही रिझन असेल ते, तर ते त्यांनी त्याच्यात मेन्शन करायचं आणि त्या एक्सपेक्टेशनच्या नियर बाय जाणारे सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स जे आहेत ते त्यांनी प्रोव्हाइड करायचे. त्याच्याबद्दल लिहायचं की ते अशा पद्धतीचे प्रोडक्ट्स जे आहेत तर ते प्रोव्हाइड करू शकतो आणि सॅम्पल प्रोडक्ट जे आहे तर ते त्यांना पाठवून द्यायचं. त्याच्यानंतर आहे फर्म ऑर्डर. अ फर्म ऑफर is an offer made by supplier or seller to sell goods at a certain price within a specified period, irrespective of market fluctuations. The chief advantage of making a firm order is that it helps to create goodwill between buyers and sellers. A firm offer is usually made in connection with articles or commodities whose price is expected to rise or for which there is a great demand. फर्म ऑफर जी आहे तर जी ऑफर कॅन्सल होणार नाही, ठीक आहे, मार्केट डिमांड किंवा मार्केट फ्लक्च्युएशनमुळे किंवा स्पेसिफाईड पिरियड त्याच्यामध्ये मेन्शन केलेला असतो, सर्टन प्राइजेस असतात. थोडक्यात इट इज लाईक ऍग्रीमेंट बिटवीन बायर अँड सेलर, की ही ऑर्डर सेलरने कम्प्लीट करून द्यायची बायरला आणि ही फर्म ऑर्डर असते आणि दोघांमधलं रिलेशन चांगलं असेल किंवा ट्रस्ट असेल तर अशा पद्धतीच्या ऑर्डर दिल्या जातात. त्याचा फायदा दोघांनाही होतो. एकतर सेलर जो असतो तर तो फ्रीली इन्व्हेस्ट करून ते प्रोडक्ट प्रोड्यूस करून सप्लाय करू शकतो आणि बायर जो आहे तर त्याला एक्सपेक्टेड प्रोडक्ट जे आहेत तर ते मिळतात. नेक्स्ट आहे रिटेनिंग ओल्ड कस्टमर्स. नवीन कस्टमर शोधणं, अक्वायर करणं त्याच्यापेक्षा जुने कस्टमर आहेत त्यांच्याशी रिलेशन चांगलं मेंटेन करणं हे कधीही फायद्याचं ठरतं. तर ओल्ड कस्टमर जे आहेत तर त्यांना जितक्या जास्त एक्स्ट्रा फॅसिलिटीज देता येतील तेवढ्या त्यांना दिल्या गेल्या पाहिजेत. मग क्रेडिट पिरियड जास्त प्रोव्हाइड करता येऊ शकतो, डिस्काउंट जास्त प्रोव्हाइड करता येऊ शकतो, अशा बऱ्याच फॅसिलिटीज. आणि त्यांच्याशी जे लेटर रायटिंग आहे किंवा कम्युनिकेशन मोड आहे तर तो फ्रँक आणि फ्रेंडली मॅनर मध्ये असायला पाहिजे, कारण फॉर इयर्स ते ट्रेड करत असतात, एकमेकांशी ओळखत असतात. त्याच्यानंतर आहे बार्गेनिंग लेटर्स. ॲज इन मार्केट प्लेस, बार्गेनिंग कॅन टेक प्लेस बिटवीन बायर्स अँड सेलर्स थ्रू लेटर्स. The buyer, after receiving quotation, will try to induce the seller to quote a lower price. This can be done by tempting the seller with large future orders, mentioning lower price quoted by other sellers, and promise frequent orders in future. आता त्याच्यात पहिलं आहे की त्यांना इन फ्युचर अजून मोठी ऑर्डर जी आहे तर ती देऊ हे प्रॉमिस केलं जातं किंवा ओके हे अशा पद्धतीने प्रॉमिस केलं जातं. किंवा दुसरं आहे की दुसऱ्या सेलरनी कोटेशन लो प्राइस कोट केलंय ते इन्फॉर्म केलं जातं. आणि थर्ड आहे की अशा ऑर्डर्स फ्रिक्वेंटली तुम्हाला देत जाऊ हे प्रॉमिस एक केलं जातं. या तिन्ही पद्धतीने बार्गेन करता येतं. आता इथे काही एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही प्रत्येक प्रकारच्या लेटरचे एक्झाम्पल जे आहेत तर ते लिहून काढणार आहात, ठीक आहे. तर लेटर ऑफ इन्क्वायरी टू मॅन्युफॅक्चरर आहे, दी ओल्ड बॉय हॉटेल कंपनीला लिहिलेलं लेटर आहे. त्याच्यानंतर आहे
रिप्लाय आहे मॅन्युफॅक्चररचा. पुन्हा लेटर ऑफ इन्क्वायरी आहे केटरर्स साठी, केटरर्स कडून येणारा रिप्लाय आहे. त्याच्यानंतर आहे केटरर कडून सबस्टिट्यूट ऑफरचा रिप्लाय आहे. पुन्हा लेटर ऑफ इन्क्वायरी आणि त्याच्यावरचा रिप्लाय आहे. लास्ट इकडे एक बघाल तर इन्क्वायरी बाय मेल, की आपण लेटर जे सेंड करतो तर इथे इलेक्ट्रॉनिक मीडियम यूज करतो, ईमेल. ठीक आहे, त्याच्या थ्रू पण आपल्याला इन्क्वायरीज करता येतात आणि हल्ली हाच मोड जास्त यूज केला जातो. नेक्स्ट आहे लेटर्स ऑफ कंप्लेंट. आता कंप्लेंट लेटर्स बघणार आहोत आपण. इन द बिझनेस वर्ल्ड, हावेवर केअरफुल यू माइट बी, थिंग्स डू go wrong. When things go wrong, the aggrieved party will complain. There are concessions when you as a businessman too will have to complain. The purpose of the chapter is to show how complaints and claims can be made without souring relations between buyers and sellers. कंप्लेंट लेटर्स जे आहेत तर कितीही चांगल्या पद्धतीने सर्व्हिस प्रोव्हाइड करायची झाली किंवा काय तरी सुद्धा प्रॉब्लेम हा होणारच आहे. तर कंप्लेंट लेटर आल्यानंतर किंवा त्याच्यावर क्लेम केल्यानंतर बायर आणि सेलरचं रिलेशन कसं राहतंय किंवा ते कसं ते हँडल करतात सिच्युएशन, हा खूप इम्पॉर्टंट अस्पेक्ट आहे. आता कंप्लेंट लेटर कुठल्या कारणांसाठी लिहिली जातात तर काही कारण आहेत. पुअर क्वालिटी और इम्प्रॉपर क्वालिटी ऑफ गुड्स रिसीव, एक्सपेक्टेड क्वालिटी आहे तर ती रिसीव झाली नाही तर. त्याच्यानंतर गुड्स अरायव्हिंग लेट, डेडलाईन जी दिली होती डिलिव्हरीची त्याच्यानंतर गुड्स डिलिव्हर झाले. त्याच्यानंतर गुड्स अरायव्हिंग इन डॅमेज कंडिशन, ट्रान्सपोर्टेशन मोडमुळे असेल तर गुड्स जे आहेत तर ते डॅमेज झालेत. त्याच्यानंतर डिफेक्टिव्ह पॅकेजिंग, पॅकेजिंग प्रॉपर नसेल. गुड्स डिफरिंग फ्रॉम दी सॅम्पल, सॅम्पल आणि ऍक्च्युअल गुड्स जे आहेत त्याच्यामध्ये डिफरन्स असेल. गुड्स डिफरिंग फ्रॉम दोज स्पेसिफिकली ऑर्डर, स्पेशल ऑर्डर देऊन जेव्हा गुड्स ऑर्डर केले जातात तर ते स्पेशल ऑर्डर पेक्षा पण डिफरंट आहेत. त्याच्यानंतर हायर प्राइस कोट केल्या गेल्या आहेत. मिस्टेक इन बिल और इनवॉइस, बिल मध्ये प्रॉब्लेम असतील. त्याच्यानंतर पुअर सर्व्हिस और डिसकर्टिसी शोन बाय स्टाफ ऑफ सेलर, सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत म्हणजे जे पर्सन डिलिव्हर करायला आले गुड्स तर त्यांची सर्व्हिस प्रॉपर नसेल, ते प्रॉपरली गुड्स हँडल करत नसतील, कर्टेसी शो करत नसतील तरी सुद्धा कंप्लेंट केली जाते. त्याच्यानंतर आहे रिमाइंडर्स फॉर पेमेंट, पेमेंट जर कंप्लीट केलं नसेल तर सेलर सुद्धा बायरला कंप्लेंट लेटर देऊ शकतो. त्याच्यानंतर गुड्स डिलिव्हर टू दी रॉंग पार्टी और रॉंग प्लेस, गुड्स चुकीच्या ठिकाणी डिलिव्हर होणं. त्याच्यानंतर आहे पुअर आफ्टर सेल्फ सर्व्हिस, आफ्टर सेल्फ सर्व्हिस जे आहेत की मेंटेनन्स असेल किंवा रिपेअरिंग असेल तर त्या प्रोव्हाइड केल्या गेल्या नाहीत तरी सुद्धा कंप्लेंट लेटर दिलं जातं. आता हाऊ टू राईट लेटर ऑफ कंप्लेंट. पहिलं आहे राईट ऍड्रेसी, ज्या पर्सनला तुम्ही लेटर लिहिता त्या पर्सनचं प्रॉपर नाव आणि त्याचं डिपार्टमेंट जे आहे तर ते मेन्शन केलं पाहिजे. त्याच्यानंतर पोलाइट टोन मध्ये तुम्ही ते लेटर ड्राफ्ट करणार आहात. त्याच्यानंतर त्याच्यात स्पेसिफिक डिटेल्स मध्ये द डेट अँड टाइम ऑफ ऑर्डर अँड डिलिव्हरी, कुठल्या दिवशी ऑर्डर प्लेस केली होती, कुठल्या दिवशी डिलिव्हर झाली आहे त्याचा डेट आणि टाइम मेन्शन करायचा. त्याच्यानंतर ते नेचर ऑफ क्वालिटी ऑफ गुड्स ऑर्डर और सर्व्हिस एम्प्लॉयड, कुठल्या क्वालिटीचे गुड्स जे आहेत तर ते ऑर्डर केले होते आणि कुठल्या क्वालिटीचे गुड्स रिसीव्ह झालेत. त्याच्यानंतर एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम झालाय गुड्स मध्ये तो मेन्शन करायचा, डॅमेज आहेत किंवा एक्सपेक्टेड क्वालिटीचे नाही आहेत किंवा प्राइसेस हाय कोट केले आहेत, व्हॉट एव्हर. त्याच्यानंतर नेचर ऑफ लॉस
टू लेटर रायटर की किती लॉस बेअर करावा लागला. आता 50 गुड्स ऑर्डर केले असतील आणि त्याच्यातले 5 जर डॅमेज असतील तर लॉस किती बेअर करावा लागलाय तो मेन्शन केला जातो. अँड हाऊ बेस्ट दी लेटर रायटर कॅन बी कॉम्पेन्सेटेड फॉर धिस लॉस, की हा लॉस कसा कॉम्पेन्सेट केला जाईल. तर ते पण त्याच्यात मेन्शन केलं जातं. मग त्याच्यात एकतर ऑप्शन दिले जातात किंवा सिंगल मोड जो आहे तर तो ऑफर केला जातो. जसं की डॅमेज गुड्स असतील तर मग पुढची ऑर्डर जी येईल किंवा जितके गुड्स डॅमेज निघाले तर ते रिप्लेस करून द्या किंवा त्याची प्राइस जी आहे तर ते पैसे परत करा, की जेवढे गुड्स डॅमेज झाले त्याचे पैसे परत करायचे. ह्या 2 पैकी काही कुठलाही मोड किंवा जे काही सोल्युशन तुमच्याकडे असेल तर हे स्पेसिफाय करायला हवं. त्याच्यानंतर लिगलिस्टिक कंटेंट, की लिगल पॉइंट ऑफ व्ह्यूने लेटर जे आहे तर ते ड्राफ्ट केलं पाहिजे, की जेणेकरून उद्या जर कोर्टमध्ये केस उभी राहिली तर हे लेटर तुम्हाला प्रूफ म्हणून यूज करता येईल. त्याच्यानंतर आहे स्पेसिफिक अँड फर्म डिमांड ऑफ ऍडजस्टमेंट, की जसं म्हटलं की सोल्युशन पण कॉम्पेन्सेशन साठी दिलं पाहिजे. ते स्पेसिफिक आणि फर्म असायला हवं. जसं की एवढा एवढा लॉस बेअर करावा लागलाय, एवढे डॅमेज गुड्स आहेत, तर तेवढे पैसे जे आहेत तर ते आम्हाला परत करा. हे एक डिमांड असू शकते किंवा तेवढे गुड्स आम्हाला परत पाठवा, रिप्लेसमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे टॉलरंट ऍटिट्यूड. टॉलरंट ऍटिट्यूड मध्ये त्या गुड्स डॅमेज होणं असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर त्याच्यात काही सेलरचा एक्झॅक्ट फॉल्ट असेलच असं नाहीये. वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. तर त्यासाठी प्रॉपर लँग्वेज जे आहे, प्रॉपर ऍटिट्यूड जो आहे तर तो यूज केला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे त्याच्यात कुठेही रुडनेस किंवा वल्गर लँग्वेज जी आहे तर ती यूज करता कामा नये. त्याच्यानंतर आहे हाऊ टू राईट अ लेटर ऑफ ऍडजस्टमेंट. आता लेटर ऑफ ऍडजस्टमेंट म्हणजे कंप्लेंट लेटर वरचा रिप्लाय जो सेलर देणार आहे. त्याच्यात पहिला आहे प्रॉम्प्ट रिप्लाय. लेटर ऑफ कंप्लेंट आल्यानंतर विदिन सेव्हरल डेज त्यांना त्याच्यावर रिप्लाय दिला पाहिजे, बिकॉज जस्टिस डिले इज जस्टिस डिनाय. ठीक आहे. तर इन्क्वायरी झाली असेल नसेल पण त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे ह्यासाठी तरी त्यांना आधी लेटर लिहिलं पाहिजे. आफ्टर इन्व्हेस्टिगेशन तुम्ही पुन्हा लेटर लिहू शकता की एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय झाला होता आणि तुम्ही त्याच्यावर कॉम्पेन्सेट करायला तयार आहात. ठीक आहे. पण पहिलं आहे की प्रॉम्प्ट रिप्लाय. त्याच्यानंतर आहे अपोलोजाइज दी customer if required. After investigation, it is found that complaint is genuine and complaint deserve no less than an unconditional apology along with the assurance that he will never have cause to complain again. The defective goods should be replaced or the belated service rendered. जेन्युन अपॉलॉजी जी आहे तर ती मागितली पाहिजे आणि पुन्हा अशा पद्धतीचं कंप्लेंट करायची संधी देणार नाही ह्या पद्धतीने त्याच्यात मेन्शन केलं पाहिजे. आणि जे काही डॅमेज झालंय गुड्सचं किंवा डिफेक्टिव्ह गुड्स आहेत तर ते रिप्लेस केले पाहिजेत किंवा त्यांना पेबॅक हवे असतील तर ते क्लेम त्यांचा अप्रूव्ह केला पाहिजे. त्याच्यानंतर आहे थर्ड अवॉइड आर्ग्युमेंट. ठीक आहे. आपण avoid entering into a controversy or argument with the consumer, no matter how much in the right you may be. It never profit getting into a heated argument with him. कंझ्युमरशी आर्ग्युमेंट केल्यानंतर
आता याच्यात असं असू शकतं, की तुम्ही कितीही बरोबर असलात, तरी सुद्धा कन्झ्युमर्सचे आर्ग्युमेंट केल्यानंतर तुमचा तो कन्झ्युमर जो आहे, तर तो तुमच्याकडून निघून जाणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यापेक्षा आर्ग्युमेंट करण्यापेक्षा एक काहीतरी बेटर डील, एक मिडल वे जो आहे तर तो फाइंड आउट करायला हवा. त्याच्यानंतर आहे अव्हॉइड डिटेल एक्सप्लेनेशन ऑफ द एरर. आता डिटेल एक्सप्लेनेशन जे आहे की गुड्स का खराब झाले, क्वालिटेटिव्ह गुड्स का सेंड केले गेले नाही, तर हे डिटेल्स जे आहेत की एरर्स का आले त्याच्यामध्ये, हे एक्सप्लेन अजिबात करत बसायचं नाही, कारण बायरला त्याच्यात काहीच इंटरेस्ट नसतो. बायरला इंटरेस्ट एवढाच असतो की गुड्स जे आहेत तर ते डॅमेज कंडिशन मध्ये पोहोचलेत किंवा ती क्वालिटी मेंटेन केली गेली नाहीये, तर त्याच्यावर ते काय रिफंड करणार आहेत, कॉम्पेन्सेट करणार आहेत अजून, किंवा रिप्लेस करून देणार आहेत, एवढंच सोल्युशन ऐकण्यामध्ये बायरचा इंटरेस्ट असतो. त्याच्यानंतर फ्रँक अँड चेअरफुल टोन. ऍडजस्टमेंट लेटर मध्ये सेलरचा फ्रँक आणि चेअरफुल टोन असायला हवा, कारण त्याला बायरशी चांगले रिलेशन मेंटेन करायचं आणि बिझनेस इन्क्रीज करायचा. त्याच्यानंतर करेक्ट लँग्वेज जी आहे तर ती यूज केली गेली पाहिजे, कारण जसं कॉर्पोरेट वर्ल्डचा रूल आहे बॉस इज ऑलवेज राईट, तसं सेल्समॅनशिप मध्ये ते कस्टमर इज ऑलवेज राईट इज अ ट्रू स्टेटमेंट. त्याच्यानंतर आहे टाइप्स ऑफ ऍडजस्टमेंट. कंप्लेंट ऍट फॉल्ट. कुठलाही फॉल्ट असेल त्याची जी कंप्लेंट केली जाते, त्याच्यामध्ये गुड्स मध्ये जर काही फॉल्ट असेल किंवा सर्व्हिसेस मध्ये फॉल्ट आला असेल, तर हे कंप्लेंट ऍट फॉल्ट. त्याच्यानंतर कंप्लेंट जेन्युअन मध्ये वेअर अ complaint is genuine, the complaint deserve nothing less than or full than frank apology with the assurance to meet the claim fully. The letter should make it clear that the claim is better granted, not of favor, but because of claim is fully satisfied. जेन्युइन कंप्लेंट जी केली जाते की त्याच्यासाठी रिफंड मागितले असतील किंवा रिप्लेसमेंट मागितली असेल, तर ते केल्यानंतर त्याच्यावर त्यांना ऍडजस्टमेंट लगेच अप्रूव्ह होऊन मिळते. जसं की त्यांना रिफंड हवे असतील तर अपॉलॉजी, जेन्युइन अपॉलॉजी जी आहे तर ती मागितली जाते आणि रिफंड त्यांचे अप्रूव्ह केले जातात, क्लेम अप्रूव्ह केला जातो, किंवा रिप्लेसमेंट क्लेम असेल तर तो सुद्धा अप्रूव्ह केला जातो. दॅट इज कंप्लेंट जेन्युइन. त्याच्यानंतर थर्ड पार्टी ऍट फॉल्ट. थर्ड पार्टी ऍट फॉल्ट मध्ये जर समजा पेमेंट क्लिअर झालं नसेल, आता पेमेंट बायरनी पण केलंय पण सेलरला रिसीव्ह झालं नाहीये, तर तो फॉल्ट कुठला आहे, तर बँकचा फॉल्ट असेल काहीतरी, की ते इथे चेक क्लिअर झाला नाहीये, हा पण प्रॉब्लेम असू शकतो. किंवा सर्व्हिस डिलिव्हरी मध्ये आता डॅमेज झाले असतील गुड्स, तर मग ते ट्रान्सपोर्टेशन मोड किंवा डिलिव्हरी सिस्टीम मधला फॉल्ट आहे, थर्ड पार्टीचा फॉल्ट आहे. त्याच्यानंतर आहे फॉल्ट अंडर इन्व्हेस्टिगेशन, की इन्व्हेस्टिगेशन मध्ये सुद्धा जर प्रॉपर त्यांना रिझन किंवा कॉज मिळाला नसेल की क्वालिटी का मॅच करत नाहीये एक्सपेक्टेड क्वालिटीच्या, तर ते अपॉलॉजी मागतात आणि अश्युअर करतात की पुन्हा ह्या पद्धतीचे प्रॉब्लेम फेस करायला लागणार नाही, आणि जे काही त्यांची डिमांड असेल तर तो अप्रूव्ह करतात. त्याच्यानंतर फॉल्ट डिवाइड. आता जर काही असाइनमेंट येईल, आता जर बिझनेस करत असतील तर पुढची तर तर तेवढे त्याच्यामध्ये पाठवले जातील, किंवा त्याच मार्केटमध्ये दुसरी ऑर्डर जर ते येणार असेल तर त्यावेळेला ते गुड्स तुम्हाला रिप्लेसमेंट म्हणून प्रोव्हाइड केले जातील, अशी ऍडजस्टमेंट जी आहे तर ती केली जाते. त्याच्यानंतर आहे
हाऊ टू ऍडजस्ट मध्ये काही पॉइंट्स बघतोय आपण की पेइंग बॅक द होल ऑर पार्ट ऑफ द अमाऊंट. ठीक आहे, कम्प्लीट किंवा पार्ट ऑफ अमाऊंट पे करायची. त्याच्यानंतर रिड्युसिंग प्राइस रिड्यूस करायची बिलची. त्याच्यानंतर गिव्हिंग एक्स्ट्रा डिस्काउंट ऑफर करायचा, सबस्टिट्यूट गुड्स ऑफर करायचे किंवा गिव्हिंग सम एक्स्ट्रा सर्व्हिस ऑर रिप्लेसिंग दी डॅमेज गुड्स. ठीक आहे, आता इथे कंप्लेंट लेटर आहे, रिप्लाय टू कंप्लेंट फॉर डॅमेज गुड्स आहे, रिप्लाय कंटेनिंग रिफ्यूज टू ऍडजस्ट आहे, लेटर ऑफ ऑफरिंग पार्शल ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर कंप्लेंट ऑफ शॉर्टेज इन क्वांटिटी, त्याच्यावरचा रिप्लाय. असे लेटर ऑफ कंप्लेंट आणि ऍडजस्टमेंट लेटरचे सॅम्पल्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहिणार आहात. इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला एक्झामला सुद्धा विचारले जाऊ शकतात कुठलंही लेटर ह्याच्यातलं. नेक्स्ट आपण बघणार आहोत सेल्स लेटर. Sales letter, as the name suggests, it is a letter that attempts to sell something. Since a sales letter is a letter to sell something, it has often been compared to a salesman. Through a sales letter cannot possess the personal touch that salesman has. It has several other distinct advantages over its human counterpart. It is less expensive than the सेल्समॅन. सेल्स लेटर जे आहेत तर फॉर सेल जे लेटर ड्राफ्ट केली जातात फॉर अन ऑर्डर और टू प्रोव्हाइड अन इन्फॉर्मेशन अबाउट युअर प्रोडक्ट, तर ते सेल्स लेटर म्हणून आपण कन्सिडर करतो. ठीक आहे, तर पर्पज ऑफ सेल्स लेटर जर बघायचे झाले तर ते आहेत to effect a direct sale, as in the case of the mail order business, to market a new product by arousing interest among potential buyers, to obtain an inquiry, to build goodwill after the transaction is over by stressing after sales service, to prepare the ground for the visit of salesman, to arouse interest by announcing the result of test or survey, to reach sales-resistant customers, to educate the public about a new service or product, to expand the market for an existing product by repeating its good points, to arouse interest in enterprise itself and its plans and objectives, as well as its future production plans. थोडक्यात गुडविल क्रिएट करण्यासाठी किंवा ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर सुद्धा एक चांगला रॅपो, एक रिलेशन मेंटेन करण्यासाठी, त्याच्यानंतर सेल लेटर थ्रू नवीन प्रोडक्ट्स जर अवेलेबल झाले असतील तर त्याच्याबद्दल पोटेन्शियल बायर्सना इन्फॉर्म करण्यासाठी, त्याच्यानंतर सेल लेटर थ्रू इन्क्वायरी केली जाईल फॉर अ एजन्सी और फॉर दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट. से वेरियस पर्पज जे आहेत त्याच्यासाठी सेल्स लेटर सेंड केले जातात, ड्राफ्ट केले जातात. थोडक्यात सेल्स पर्सनचं काम जे आहे तर ते हे सेल लेटर करत असतात. कॉमन मिस्टेक वाईल ड्राफ्टिंग एज अ सेल लेटर आर मेकिंग ऍग्रिगेट क्लेम्स, अंडर एस्टिमेटिंग द इंटेलिजन्स ऑफ द रीडर, रनिंग डाउन rival products, attempting to deceive the reader by underestimating his intelligence. एकतर सेल्फ लेटरचा ऍटिट्यूड जो आहे तर तो कुठेही रीडरला किंवा बायरला अंडर एस्टिमेट करता कामा नये. रायवल प्रोडक्ट्स जे आहेत किंवा कॉम्पिटिटिव्ह प्रोडक्ट्स जे आहेत तर त्यांच्याशी कम्पेअर करून ते कसे खराब क्वालिटीचे आहेत ते त्याच्यामध्ये मेन्शन करायचं नाही. आणि उगाचच ओव्हर क्लेम जे आहे किंवा ओव्हर प्रॉमिसिंग जे आहे तर ते त्या लेटर मधून करायचं नाही. जसं की डिस्काउंट ऑफर असतील,
तर तुम्ही डिस्काउंट ऑफर करताना 60 आणि 70% डिस्काउंट ऑफर करून बायरचा इंटरेस्ट ग्रॅब नाही करू शकत. आणि मग तो जेन्युइन आहे की नाही, ते ऑफर्स जेन्युइन आहेत की नाही ह्याच्याबद्दल डाऊट येईल. त्याच्यानंतर आहे ड्राफ्टिंग दी सेल्स लेटर. सेल्स लेटर ड्राफ्ट करताना आयडाचा विचार करायचा. आयडा म्हणजे अटेन्शन, इंटरेस्ट, डिझायर आणि ऍक्शन. पहिला आहे अटेन्शन अँड अट्रॅक्टिंग अटेन्शन ऑफ बिगिनिंग and the sales letter are very important. The success of sales letter often depends upon the effectiveness of the opening and closing of paragraph. Attention grab केलं पाहिजे आणि त्याचा मेन मेन पॉइंट जो आहे अटेन्शन ग्रॅब करायचा तर तो आहे पहिला आणि म्हणजे ओपनिंग सेंटेन्स आणि क्लोजिंग पॅराग्राफ. तर मग त्याच्यामध्ये काही स्टेटमेंट्स आपण स्टार्टिंग ऑफ सेल लेटर यूज करू शकतो. लाईक हॅव यू कन्सिडर गिव्हिंग युअर वाईफ अ हेअर ड्रायर ॲज अ दिवाळी गिफ्ट, और आय वॉन्ट टू इंटरेस्ट यू इन अ प्रॉफिट मेकिंग वेंचर. ठीक आहे, हे ओपनिंग सेंटेन्सेस काय करतात, इंटरेस्ट क्रिएट करतात. त्याच्यानंतर आहे बाकीच्या काही मेथड यूज केल्या जातात इंटरेस्ट ग्रॅब करण्यासाठी. बाय आस्किंग क्वेश्चन. When did you have your last vacation? What do you do with your spare cash? ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन थ्रू ओपनिंग सेंटेन्स स्टार्ट केलं जातं. त्याच्यानंतर आहे बाय ऑफरिंग बार्गेन्स. यू कॅन सेव्ह ₹150 इफ यू ऍक्ट नाव, किंवा स्पेशल ऑफर टू रेग्युलर कस्टमर्स. त्याच्यानंतर कोटिंग फिगर्सने इंटरेस्ट ग्रॅब केला जातो की लास्ट इयर ओव्हर 60,000 हाऊसवाईफ used whatever your product is. And by the use of if your washing day is nightmare. Then by referring to something topical, you may not be a power broker, but when the civic strike began last week. या पद्धतीने सुद्धा अपील करता येतं. बाय युझिंग प्रोवर्ब्स, मेनी हँड्स मेक लाईट वर्क, सो डज वॅनिश पेन रिमूव्हर. त्याच्यानंतर बाय युझिंग अ स्प्लिट बार्गेनिंग. इन मुंबई वी ऑल वॉन्ट वॉटर बट नॉट इन अवर पेट्रोल टँक्स. बाय युझिंग कोटेशन्स. कोट्स यूज केले जातात, जसं हेनरी फोर्डची कोट आहे, पेइंग अटेन्शन टू सिम्पल लिटल थिंग्स, मोस्ट मेन निग्लेक्ट मेक्स अ फ्यू मेन रिच. त्याच्यानंतर बाय युझिंग PS. युझिंग अ PS नोटेशन ॲट द एंड ऑफ सेल्स लेटर कुड बी क्वाईट इफेक्टिव्ह. ऑफन इट इज द फर्स्ट अँड ओनली आयटम रीड बाय पीपल. बाय इश्युइंग कमांड्स. Identify your least productive employee, have a backup for your computer, find out cost of new computer, etc. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट. इंटरेस्ट कसा बिल्ड केला जातो, तर प्राइड ऑफ पोझेशन. लोकांना त्यांच्या स्टेटसला मॅच करणारे प्रोडक्ट हवे असतात, किंवा प्रेस्टिजियस वाटणारे प्रोडक्ट हवे असतात त्यांच्या स्टेटसला मॅच करणारे. म्हणून ते एक्सपेन्सिव्ह कार असतील किंवा डेकोरेटिव्ह आणि ऑर्नामेंट्स असतील, तर ज्वेलरी असेल, तर ते परचेस करत असतात. तर त्यानुसार त्यांना त्या लेटरमध्ये मेन्शन करायचं की जेणेकरून त्यांचा इंटरेस्ट इन्क्रीज होईल. त्याच्यानंतर व्हॅनिटी. पीपल लाईक टू हॅव थिंग्स देअर नेबर कॅन नॉट possess. In this class come curious made to order furniture and fittings. त्याच्यानंतर instinct to economies. This appeal is universal. Everyone likes to get things a little cheaper or at discount. Save time. This appeal never fails with urban populations which have a variety of options in spending their saved time.
त्याच्यानंतर हेल्थ अँड कम्फर्ट, क्लीनलीनेस. With this pair of basic education, people are more health and cleanliness cautious they can than they were in past. अपील करताना हे सगळे पॉइंट्स जे आहेत तर ते कव्हर केले जातात. हेल्थ कॉन्शियस लोकांना हेल्थ रिलेटेड बेनिफिट जे आहेत, हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट जे आहेत तर ते सेल केले जातात, डिस्काउंट ऑफर केल्या जातात. त्याच्यामुळे लगेचच त्यांचा इंटरेस्ट जो आहे तर तो त्या प्रोडक्ट परचेस करण्यामध्ये येतो. त्याच्यानंतर जेंडर, टार्गेट केलं जातं कस्टमरला की कुठल्या जेंडरचे तुमचे कस्टमर आहेत, तर मेल और फिमेल असतील किंवा यंग जनरेशन, ओल्ड जनरेशन, किड्स एक्सेट्रा. त्याच्यानंतर फेअरने सुद्धा इंटरेस्ट ग्रॅब केला जातो, जसा की इन्शुरन्स क्लेम असतील किंवा इन्शुरन्स सेव्हिंग स्कीम असतील, फ्युचर केअर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गेटिंग समथिंग फ्री, की ते प्रोडक्ट परचेस केल्यानंतर तुम्हाला काहीतरी फ्री मिळेल. मग इन्शुरन्स सोबत पण आपल्याला ऍक्सिडेंटल बेनिफिट असेल किंवा हेल्थ रिलेटेड बेनिफिट सुद्धा फ्री मिळतात. त्याच्यानंतर फ्री ट्रायल्स आहेत. त्याच्यानंतर फॅक्ट्स अँड फिगर्स, की किती लोकांनी ते परचेस केले. टेस्टिमोनियल्स आहेत, की त्याच्यामध्ये तुमचे आयडॉल्स किंवा सेलिब्रिटीज जे आहेत तर ते प्रोडक्ट यूज करतात. त्याच्यानंतर गॅरंटी, की गॅरंटी पिरियड काय आहे त्या पर्टिक्युलर प्रोडक्टचा. आणि नेक्स्ट आहे डिझायर. अराउजिंग desire is next function of the sales letter. Sometimes the reader has to be made aware of a need, for he has never considered it before. In arousing desire, the writer should dwell at length upon the various advantages of the article or service recommended. Desire जी आहे तर ती त्यांची इन्हान्स केली जाते. ठीक आहे. की त्यांच्याकडे ते प्रोडक्ट असायला हवं, त्यांना त्या प्रोडक्टची गरज वाटायला हवी, अशा पद्धतीने त्यांना अपील केलं जातं. मग त्याच्यात एक एक्झाम्पल दिलंय की 21 इयर ओल्ड पर्सन जर असेल तर त्याला आफ्टर रिटायरमेंट बेनिफिट काय काय मिळू शकतात आणि तो रिटायरमेंट नंतरचं लाईफ किती सिक्युअर ठेवू शकतो आणि एन्जॉय करू शकतो, हे जर त्याला पटवून दिलं तर तो काय करणार आहे, तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत तर त्याच्यात इन्व्हेस्ट करणार आहे. म्हणजे जे की इन्शुरन्स असेल किंवा सेव्हिंग स्कीम असेल. त्याच्यानंतर ऍक्शन मध्ये, प्लीज कम टू अवर स्टोर within the next 4 days. After 4 days, you will not be able to take advantage of this remarkable offer. Or don't delay in filling in the attached coupon. त्यांनी ऍक्शन घेण्यासाठी त्यांना पुल केलं जातं. ठीक आहे. की नेक्स्ट 4 डेज मध्ये तुम्ही या ऑफरसाठी क्लेम करू शकता किंवा या ऑफरसाठी एलिजिबल आहात, किंवा जे अटॅच कुपन आहे तर ते लवकरात लवकर भरा. या पद्धतीने त्यांना अपील केलं जातं, सेल लेटर सेंड केली जातात. आता त्याच्यामध्ये सेल लेटर ऑफ करस्पॉन्डन्स कोर्स आहे. टुरिस्ट एजन्सीचं सेल लेटर आहे. लक्झरी प्रोडक्ट साठीचं सेल लेटर आहे. त्याच्यानंतर प्रमोटिंग सेल ऑफ सेल्युलर फोन. नेक्स्ट आहे प्रमोशनल लिफलेट्स अँड फ्लायर्स. आता प्रमोशनसाठी लिफलेट्स आणि फ्लायर्स यूज केले जातात. त्याचा डिस्टिंग्विश बघायचं झालं तर फ्लायर्स जे आहेत, लिफलेट्स are kind of open letter and flyers is a form of paper advertisement. लिफलेट जे आहेत तर ते लेटर सारखे असतात, की ते एकतर लोकांना हातात म्हणजे
आयदर बाय हँड दिले जातात, आयदर बाय पोस्ट सेंड केले जातात किंवा लोकल न्यूजपेपरमध्ये, शॉप्समध्ये, कॅफेमध्ये वाटले जातात, दिले जातात. आणि फ्लायर्स काय आहेत की ते ऍडव्हर्टाइजमेंटचा मीडियम आहे. त्याच्यामुळे डिस्ट्रीब्यूट करताना आपल्याला अनेक फ्लायर्स जे आहेत तर ते न्यूजपेपरमध्ये सुद्धा बघायला मिळतील. त्याच्यानंतर आहे the leaflet is usually more professionally designed with far more thought given to its content. प्रोफेशनली डिझाईन केलेले असतात आणि कंटेंटवर फोकस केलेलं असतं. इन दी case of flyer, there is usually little in way of graphical design because they are designed to grab the attention of as many people as possible. तेच फ्लायर्सचं बघायचं झालं तर त्याच्यामध्ये ग्राफिक डिझाईन्सचा जास्त विचार केला जातो की जेणेकरून लोकांचं अटेन्शन जे आहे तर ते त्याच्यावर फोकस होईल आणि ते प्रोडक्ट बाय करतील. त्याच्यानंतर आहे लिफलेट. इफ यू आर corporate business, you may wish to consider a leaflet to communicate your message. And if you run a business like a pizza shop or a nightclub, then flyer is like the right advertising medium for you. फ्लायर जे आहे तर ते पिझ्झा शॉप किंवा क्लबसाठी, क्लबचे ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी यूज करू शकतो कम्युनिकेशन मीडियम म्हणून. त्याच्यानंतर लाईफ स्पॅन जो आहे लिफलेटचा तर तो लॉंगर आहे, कारण रेफरन्ससाठी पण आपण तो ठेवून देतो. पण लिफलेटचा लाईफ स्पॅन जो आहे तर तो एकदम शॉर्ट आहे ऍज कम्पेअर टू फ्लायर लिफलेट. त्याच्यानंतर फ्लायर आणि लिफलेटचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत दॅट दे आर प्रिंटेड शीट कंटेनिंग इन्फॉर्मेशन ऑफ अ प्रमोशनल नेचर, that they are both used to promote events, special offers, product sheets, and another one is that they are very low in cost to have printed. पहिला आहे नेचर की त्याच्यामध्ये प्रोडक्ट म्हणजे प्रमोशन आणि इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी लिफलेट आणि फ्लायर बनवले जातात. त्याच्यानंतर प्रमोशनल इव्हेंट, स्पेशल ऑफर, प्रोडक्ट शीट साठी दोघांचाही वापर केला जातो आणि हे लो कॉस्ट इन्व्हेस्टमेंट आहे ह्याच्यासाठी. आता लिफलेट किंवा फ्लायर कसे डिझाईन केले जातात तर त्याच्यात मेन 5 अस्पेक्ट आहेत. पहिला आहे वाय वुड आय वॉन्ट टू मेक अ लिफलेट, की लिफलेट तुम्हाला कशासाठी बनवायचंय, तुमचा पर्पज काय आहे, की तुम्हाला कुठली इन्फॉर्मेशन सेंड करायची, प्रोव्हाइड करायची. त्याच्यानंतर व्हॉट साईज अँड शेप शुड इट बी, त्याचा शेप आणि साईज काय असायला पाहिजे लिफलेटचा, A5 की A6. ठीक आहे. त्याच्यानंतर डिसाइड व्हॉट यू वॉन्ट टू से, तुमचा मेसेज काय असायला हवा, त्याच्यात लँग्वेज काय यूज करायला हवी आहे, बुलेट पॉइंट्स यूज करणार आहात का, शॉर्ट पॅराग्राफ यूज करायला लागतात आणि फुल सेंटेन्सेस असायला लागतात. त्याच्यानंतर पिक्चर्स अँड ग्राफिक्स. इट विल ग्रॅब द अटेन्शन ऑफ द रीडर. त्याच्यासाठी ग्राफिक किंवा पिक्चर्स त्याच्यामध्ये पुट करायला हवेत. त्याच्यानंतर आहे लेआउट. लेआउट मध्ये हेडिंग काय मेन्शन करताय, त्याच्यानंतर ब्लॉक और टाइप ऑफ वर्ड, त्याच्यानंतर कलर, टेक्स्ट, बॅकग्राऊंड काय यूज करतोय, आणि इसेन्शियल फॉर ड्राफ्टिंग लिफलेट अँड फ्लायर्स. तर पहिलं आहे सिलेक्ट अँड अट्रॅक्टिव्ह ओपनिंग सेंटेन्स रिलेव्हंट टू सब्जेक्ट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट. अट्रॅक्टिव्ह ओपनिंग सेंटेन्स सिलेक्ट करायला हवाय. मगाशी आपण जे सेंटेन्सेस बघितले लेटरसाठी त्या पद्धतीचे, की प्रोवर्ब, क्वेश्चन असेल, नॉवेल आयडिया असेल. त्याच्यानंतर राईट इन फुल सेंटेन्स अँड शॉर्ट पॅराग्राफ जे आहेत तर ते यूज करायचे. त्याच्यानंतर प्रोडक्ट विथ अ ब्रीफ डिस्क्रिप्शन मे बी गिवन. प्रोडक्टचं ब्रीफ डिस्क्रिप्शन जे आहे तर ते त्याच्यात असायला हवंय. त्याच्यानंतर यू कॅन ऑल्सो यूज बुलेट पॉइंट्स टू सेट आउट की पॉइंट्स अँड इन्फॉर्मेशन. बुलेट पॉइंट्स यूज केले तर चांगलं होईल, की जेणेकरून त्यांना पॉइंट वाईज इन्फॉर्मेशन मिळेल. नेक्स्ट आहे
invite the reader or customer to try your product at least once, so he should get complete satisfaction. And last, another one is give complete particulars or details as to how and where the customer should approach the advertiser, either personally or through post or on टेलिफोन. कस्टमरने सेलरला किंवा ऍडव्हर्टायझरला कशा पद्धतीने कॉन्टॅक्ट केलं पाहिजे किंवा कॉन्टॅक्ट करू शकतात, तर ते त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स मेन्शन करायला हवेत, की एकतर पोस्ट म्हणजे ऍड्रेस असेल किंवा टेलिफोन असेल किंवा ईमेल आयडी असेल किंवा आउटलेटचे ऍड्रेस त्याच्यामध्ये सेंड करू मेन्शन करू शकतो. त्याच्यानंतर आहे कंझ्युमर ग्रॅव्हियन्स लेटर्स. In India, we are accustomed to grumble rather than fight for our rights. Very often, we do not even know our rights. Consumer awareness is therefore a first step in redressal of grievances. इंडियामध्ये थोडक्यात आपण ना गुड्स आणि सर्व्हिसेस बद्दल कटकट करत राहतो, फक्त चर्चा करत राहतो, सॅटिस्फाय होत नसू तर आपण आपल्या राईट साठी ना फाईट करत नाही किंवा कंप्लेंट किंवा केस फाईल करत बसत नाही. तर त्याच्यासाठी पहिली स्टेप आहे रिड्रेसल ग्रॅव्हियन्सेसची, की त्यासाठी तुम्हाला कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्टची इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. बिफोर रशिंग टू कंझ्युमर कोर्ट, द ग्रॅव्ही पर्सन शुड exhaust other remedies such as complaining over the phone, complaining in person, complaining by letter or writing to newspapers. की कंझ्युमर कोर्ट मध्ये जायच्या आधी त्या पर्सननी रिगार्डिंग सेलरला जे आहे तर ते काय केलं पाहिजे की कंप्लेंट केली पाहिजे. मग ती फोनवरून असेल, इन पर्सन असेल किंवा लेटर किंवा न्यूजपेपर मधून केली असेल, आणि मग कंझ्युमर कोर्टमध्ये जायला पाहिजे. आता हाऊ टू फाईल अ कंझ्युमर कंप्लेंट. आता कंप्लेंट कशी फाईल करायची त्याच्या काही स्टेप्स आहेत. पहिली स्टेप जी आहे, ऍट फर्स्ट आयडेंटिफाय द जस्टिफिकेशन ऑफ फोरम वेअर द कंप्लेंट इज टू फाईल. This is issue need to be identified from two angles of jurisdiction, that is territorial and pictionary. The consumer has to take into consideration both the territorial and pictionary jurisdiction of the tribunal in mind before filing his complaint and has to choose the correct forum. की एकतर कंप्लेंट जेव्हा फाईल करायची असेल तर ती कुठल्या ज्युरिस्डिक्शन अंडर येईल, कुठल्या फोरम मध्ये ती कंप्लेंट फाईल करायला हवी, तर ते आधी आयडेंटिफाय करायला हवं. आता territorial jurisdiction of consumer forums. A complaint shall be instituted in district forum or state commission or national within a local limit whose jurisdiction district forum, state commission आणि national कमिशनला कंप्लेंट आपल्याला फाईल करता येते. त्याच्यातले काही पॉइंट्स आहेत ते, अपोजिट पार्टी रिसाइड्स और कॅरीज ऑन बिझनेस और हॅज अ ब्रांच ऑफिस और पर्सनली वर्क्स फॉर गेन, और इफ देर आर मोर दॅन वन अपोजिट पार्टी then one of the opposite party resides or carries on business or has a branch office or personally works for gain. The cause of action aroused. आता याच्यात काय मेन्शन केलंय त्यांनी, की ज्या पर्सन बद्दल, ज्या पार्टी बद्दल तुम्ही कंप्लेंट फाईल करणार आहात तर त्याची ब्रांच ऑफिस असायला पाहिजे किंवा बिझनेस असायला हवा प्रॉपर, आणि तो पर्सन तिथे काम करत असला पाहिजे किंवा त्याच्यातून येणारं प्रॉफिट जे आहे तर ते त्याचं इन्कम असायला पाहिजे. मल्टिपल पार्टीज असतील तर त्याच्यातला ऍटलिस्ट वन पर्सन, सेम आता जे कंडिशन सांगितलं की त्याच्यातला एक पर्सन तरी त्याच्यात डिरेक्टली इन्व्हॉल्व असायला हवा किंवा त्याच्यातून येणाऱ्या प्रॉफिट जे आहे तर त्याच्यात ते त्याचं इन्कम सोर्स असेल. त्याच्यानंतर ज्युरिस्डिक्शन जे आहे त्याला ते कसं आयडेंटिफाय करायचं, की डिस्ट्रिक्ट फोरमला क्लेम करायचं असेल तर
अप टू 20 lakhs पर्यंत तुम्ही कंप्लेंट करणार असाल, कॉम्पेन्सेशन फाईल करणार असाल, म्हणजे तुम्ही जे प्रॉडक्ट परचेस केले तर ते 20 lakhs पर्यंत असेल, तर तुम्ही डिस्ट्रिक्ट फोरम मध्ये कंप्लेंट फाईल करू शकता, केस फाईल करू शकता. स्टेट कमिशन 20 lakhs to 1 crore अँड नॅशनल कमिशन एक्सिडिंग 1 crore. की डॅमेज किती झालंय त्याच्यानुसार तुम्हाला ते फॉरम सिलेक्ट करायचे असतात. त्याच्यानंतर स्टेप 2, you will be required to pay a prescribed fee along with your complaint before the district forum, state commission and national commission as the case may be. तुम्हाला कंप्लेंट फी म्हणून तुमच्या अपील सोबत अटॅच करावी लागते, पे करावी लागते. त्याच्यानंतर देन यू हॅव टू ड्राफ्ट युअर कंप्लेंट स्ट्रेट फॅक्ट्स नेसेसरी टू इस्टॅब्लिश कॉज ऑफ ऍक्शन. ही कंप्लेंट फॅक्ट्स जे आहेत तर ते तुम्हाला प्रेझेंट करावे लागतात. त्याच्यानंतर ऍट द एंड ऑफ द कंप्लेंट यू हॅव टू पुट युअर सिग्नेचर इन केस any other person is authorized to file the complaint, and then complaint has to be accompanied with authorization letter. तुम्ही सिग्नेचर केल्यानंतर तुम्ही ती कंप्लेंट फाईल केली आहे, तुम्ही अथराइज पर्सन आहात, ह्यासाठी त्याच्यावर सिग्नेचर करायची. त्याच्यानंतर डोंट फॉरगेट टू मेन्शन द नेम, डिस्क्रिप्शन अँड ऍड्रेस ऑफ द कंप्लेंट and the name, description, address of the opposite party or parties against whom relief is claimed. स्वतःचा म्हणजे जो कंप्लेंट करतो त्याचा नेम, डिस्क्रिप्शन, ऍड्रेस त्याच्यामध्ये मेन्शन करायला हवा, आणि अपोजिट पार्टी किंवा अपोजिट पार्टीज त्यांचा सुद्धा नेम, ऍड्रेस, डिस्क्रिप्शन जे आहे तर ते मेन्शन करायचं त्या कंप्लेंट मध्ये, त्या केस मध्ये. त्याच्यानंतर कॉपीज ऑफ ऑल डॉक्युमेंट सपोर्टिंग ऑल एलिगेशन्स. इन दिस यू कॅन पुट on record the copy of bill of goods bought, warranty, guarantee documents, and also copy of written complaint and notice made to trader requesting him to rectify the product. सेल्स पर्सनला जे कंप्लेंट लेटर दिलं असेल, क्लेम केला असेल, ते लेटर. त्याच्यानंतर तुम्हाला त्या गुड्स सोबत मिळालेले गुड्सचं बिलिंग लेटर, वॉरंटी, गॅरंटी डॉक्युमेंट्स जे असतील तर ते सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते प्रेझेंट करायचे. त्याच्यानंतर यू कॅन ऑल्सो आस्क फॉर कॉम्पेन्सेशन कॉस्ट विच शुड बी स्पेसिफिकली alleged in the complaint. Besides compensation, consumer can also ask for refund, damages, litigation cost, interest amount, etc. आता त्याच्यामध्ये कॉम्पेन्सेशन कॉस्ट जी आहे तर ती स्पेसिफिकली मेन्शन करता येऊ शकते की त्या गुडची कॉस्ट किंवा त्या गुडच्या कॉस्टवर अजून इंटरेस्ट, की ज्याच्यामुळे तुम्हाला मेंटली किंवा ह्या सगळ्या प्रोसेस मधून जायला लागलं त्याच्यासाठीची ती कॉस्ट तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. त्याच्यानंतर आहे एक्सप्लेन इन युअर कंप्लेंट ऍज टू हाऊ द केस फॉल विदिन अ ज्युरिस्डिक्शन ऑफ दिस फोरम. कंप्लेंट मध्ये एक्सप्लेन करायला हवं की ह्या ज्युरिस्डिक्शन मध्ये ती कंप्लेंट कशी काय येऊ शकते. त्याच्यानंतर आहे कंप्लेंट मस्ट क्लिअरली स्टेट ऍज टू व्हॉट रिलीफ इज sought against the opposite party. Then act provides the limitation period of 2 years from the date of cause of action. कुठलाही फ्रॉड झाल्यानंतर किंवा कुठलीही कंप्लेंट जी आहे तर ती रिड्रेस नाही केली गेली तर कन्झ्युमर फोरम मध्ये जाण्याचा जो पिरियड आहे तर तो 2 इयर्सचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ती कंप्लेंट फाईल करावी लागते कन्झ्युमर फोरम मध्ये, आणि जर डिले झाला त्या कंप्लेंटसाठी तर तुम्हाला ट्रिब्युनल मध्ये जाऊन त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागतं की 2 वर्षानंतर ती कंप्लेंट का फाईल केली. त्याच्यानंतर यू आर ऑल्सो रिक्वायर्ड टू फाईल द ॲफिडेव्हिट अलॉंग विथ द कंप्लेंट दॅट फॅक्ट्स स्टेटेड इन द कंप्लेंट आर ट्रू अँड करेक्ट. ॲफिडेव्हिट तुम्हाला प्रेझेंट करावं लागतं की फाईलमध्ये किंवा दिलेली कंप्लेंट जी आहे तर ती खरी आहे आणि जे डॉक्युमेंट तुम्ही प्रेझेंट केले आहेत तर ते खरे आणि बरोबर आहेत. त्याच्यानंतर दी कंप्लेंट आर कॅन प्रेझेंट दी कंप्लेंट इन पर्सन ऑर बाय हिज
ऑथराइज रिप्रेझेंटेटिव्ह विदाउट एंगेजिंग इन ॲडव्होकेट. कंप्लेंट एकतर तो पर्सन जो अफेक्टेड आहे किंवा त्याचा ऑथराइज रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे तर तो करू शकतो विदाउट एंगेजिंग एनी ॲडव्होकेट. नेक्स्ट आहे स्पेसिमेन पिटिशन टू डिस्ट्रिक्ट फोरम. इथे एक सॅम्पल आहे तर ते तुम्ही बघू शकता की फोरम मध्ये ते पिटिशन प्रेझेंट केलंय. त्याच्यानंतर आहे राईट टू इन्फॉर्मेशन लेटर्स. तर राईट टू इन्फॉर्मेशन हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण right to information application is actually a set of questions that we are asking to public information officer, and so it does not have to be in very specific formal format. Steps in drafting RTA letter. राईट टू इन्फॉर्मेशन लेटर मध्ये आपण त्याच्यात नंबर ऑफ क्वेश्चन्स विचारतो की ज्याची उत्तर आपल्याला PIO कडून मिळत असतात. आता ते ड्राफ्ट कसं करायचं लेटर, तर पहिलं आहे प्रिपेअर अ लिस्ट ऑफ क्वेश्चन, मेक शुअर दॅट यू हॅव नंबर युअर क्वेश्चन. लिस्ट ऑफ क्वेश्चन प्रिपेअर करायचे आणि त्या प्रत्येकला नंबरिंग करायचं. त्याच्यानंतर इन्सर्ट अँड इंट्रोडक्टरी टेक्स्ट विच कॅन बी लाईक लेटर. It contains some general text like respected sir, kindly provide me following information, etc. त्याच्यानंतर आहे आफ्टर दी क्वेश्चन्स यू शुड स्पेसिफाय दी serial number of the postal order which you have used as application fee. You can also write whether the information sought is public information or that you are concerned party, specifying reason for asking this information, and this is optional. थर्ड स्टेप जी आहे की त्याच्यामध्ये तुमचा पोस्टल ऑर्डर नंबर लिहायचा की तुम्ही ऍप्लिकेशन फी जी आहे तर ती पे केली आहे आणि तुम्हाला ती इन्फॉर्मेशन हवी आहे. त्याच्यात तुम्ही त्याचं रिझन मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर आहे like any other letter you can put subject line starting with request for information under Right to Information Act 2005 की इन्फॉर्मेशन रिक्वेस्ट करतोय अंडर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005. हे स्टार्टिंग लेटर असू शकतं. आणि यूज फिफ्थ स्टेप आहे युझिंग अ पेपर क्लिप अटॅच दी पोस्टल ऑर्डर विथ युअर लेटर. पोस्टल ऑर्डर जी आहे तर ती अटॅच करायची. आता फॉर रायटिंग गुड RTI application there are some tips. First one, a good RTI application should only contain the bare list of information without any reason. त्याच्यामध्ये काहीच म्हणजे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जी आहे तर तीच मेन्शन करायची की जी त्यांना गरजेची असेल ते स्पेसिफिक इन्फॉर्मेशन देण्यासाठी. समजा एखाद्या रोड बद्दल जर इन्फॉर्मेशन विचारायची असेल तर कुठला रोड, तो कधी कन्स्ट्रक्ट झालाय त्या इयरची इन्फॉर्मेशन हवी आहे, एक्सेट्रा. हे स्पेसिफिकेशन हवेत की जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट डॉक्युमेंट्स मिळतील. त्याच्यानंतर युअर RTI application must not do following points. First one, disclose the overall nature of the problem in your mind. की एक्झॅक्टली तुमच्या माइंड मध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही ती इन्फॉर्मेशन का मागताय. त्याच्यानंतर गिव्ह अ ग्लिम्स ऑफ व्हॉट यू इंटेंड टू डू विथ दी रिक्वेस्टेड इन्फॉर्मेशन. की तुम्ही ही इन्फॉर्मेशन जी मागितली आहे त्या इन्फॉर्मेशनचा तुम्ही काय उपयोग करणार आहात. की केस फाईल करणार आहात, पोलीस कंप्लेंट करणार आहात की इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला रिपोर्ट करणार आहात. त्याच्यानंतर indicate how badly you want the information.
त्याच्यात अजिबात इंडिकेट करायचं नाही की तुम्हाला खूप गरज आहे त्या इन्फॉर्मेशनची. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, अ गुड RTI ऍप्लिकेशन इज शॉर्ट अँड चाइल्डिशली सिम्पल. म्हणजे ते शॉर्ट असायला हवं आणि अगदी सोप्या भाषेत कळेल, लहान मुलालाही कळेल इतक्या सोप्या भाषेत ते ऍप्लिकेशन ड्राफ्ट केलं जावं. त्याच्यानंतर राईट मेनी स्मॉल RTI ऍप्लिकेशन इन प्लेस ऑफ अ सिंगल लेंदी ऍप्लिकेशन. तुम्हाला जर खूप इन्फॉर्मेशन हवी असेल तर मल्टिपल RTI ऍप्लिकेशन लेटर जे आहे तर ते लिहा, इन्स्टेड ऑफ रायटिंग वन लेंदी ऍप्लिकेशन. त्याच्यानंतर कीप द पिरियड ऑफ इन्फॉर्मेशन मिनिमल. कमीत कमी पिरियड जो आहे इन्फॉर्मेशनचा तर तो ठेवायचा. लाईक गेल्या 10 वर्षातला कुठला तरी रेकॉर्ड मागितला असेल तर तो इझिली अवेलेबल करता येऊ शकेल. तो जर तुम्ही 30 आणि 40 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मागितला तर तो इझिली मिळेलच असं नाहीये किंवा सफिशियंट मिळेल असं नाहीये. त्याच्यानंतर आस्क फॉर प्लेंटी ऑफ नेसेसरी डेटा टू मिस डायरेक्ट PIO. हे प्लेंटी आणि अननेसेसरी डेटा जो आहे तर तोच मागितला पाहिजे पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर कडून. त्याच्यातला कुठला मिसकंडक्ट जर असेल तर तो स्पेसिफिकली मेन्शन केला जाऊ शकतो की त्यावेळी काय झालं होतं, काय प्रॉब्लेम फेस करायला लागला होता. त्याच्यानंतर फाईल कंप्लेंट फर्स्ट RTI लेटर. कंप्लेंट फाईल करायची आणि मग RTI लेटर. त्याच्यानंतर डोंट सेंड युअर फर्स्ट ड्राफ्ट. फर्स्ट ड्राफ्ट आर ऑलवेज फॉल्टी. आपण कुठलंही RTI लेटर जेव्हा ड्राफ्ट करतो तर फर्स्ट ड्राफ्ट जो आहे तर तो सेंड करायचा नाही, कारण फर्स्ट ड्राफ्ट जो आहे तर तो आपण रफली ड्राफ्ट केलेला असतो किंवा त्याच्यात करेक्ट डेटा मेन्शन केलेला असेल असं नाहीये. तर करेक्टिव्ह डेटा मेन्शन केलेला आपला फायनल ड्राफ्ट जो आहे तर तो सेंड करायचा. इथे एक लेटर आहे RTI ऍप्लिकेशन, तर ते सुद्धा तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या.